कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक विचारू, हा तू हे माझ्या नावाचं कुंकू लावतेस आणि हे मंगळसूत्र घालतेस ग माझ्या नावाचं का? गेल्या 40 वर्षात कुठलंही सुख नाही देऊ शकलो मी, दिली ती फक्त दुःख। आता आयुष्याच्या या टप्प्यावर मी खचलोय ग, मान्य करतोय, हरलोय मी। माझ्या श्रीनिवास बद्दल असं काही बोलण्याचा अधिकार मी कोणाला दिलेला नाही, तुम्हाला पण नाही। का तुम्ही असं बोलताय? माझं माझ्या श्रीनिवासवर जीवापाड प्रेम आहे, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा त्यांच्यावर, आणि ते माझ्या लायकीचे आहेत की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण हो? त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही लक्ष्मी, याद राखा। रडू नका, मी नाहीच रडत आहे। तुम्हाला माहितीये तुमचा अपघात झाला ना, तेव्हा मंगळसूत्र वाढवलं माझं, पण नीट केलंय आता ते। सावकाश। आता रडायचं नाही, जोपर्यंत आपण दोघं एकत्र आहोत ना, काहीही काळजी करायची नाही, सगळं छानच होणार। लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास। मस्त वाटतंय आता। तुमच्यासाठी चहा आणलाय। हाल जास्त घातलंयस का पण? किती प्रेमाने तू माझी सेवा करतेस, माझ्यावर एवढा विश्वास ठेवतेस, आणि मी मात्र माझी नोकरी केलीये ही एवढी मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवून तुझा विश्वासघात करतोय। मला माफ कर लक्ष्मी। निवास, मला माफ करा, तुमच्यापासून एक गोष्ट लपवते। तुमच्यावर झालेला आरोप खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी चुकीच्या मार्गाने पुरावे मिळवले। खरं तर आता तुमच्या नजरेला नजर नाही देता येते मला। ज्या दिवशी तुम्हाला हे सगळं कळेल त्या दिवशी जमलं तर मला माफ कराल ना?
सावकाश. बाबा बाबा हळू आई. सॉरी अगं काय झालं हे बाबाला केवढं लागलंय पण अगं मला कोणीच काही कळवलं नाही मला साधा फोन सुद्धा केला नाही बाबा कोणी हे असं कसं म्हणजे तुला सुद्धा आठवलं नाही आई की एक मंगल नावाची थोरली मुलगी आहे तुला तू असं कसं करू शकतेस आई मी नेहमी म्हणते ना की सगळे लाडके मी तेवढी दोडकी तुझी हेच असंच आहे नेहमीच अगं मंगल थांब जरा. सगळं इतकं अचानक घडलं नसेल राहिलं कोणाच्या लक्षात तुला कळवायचं. माफ कर बाई. असं कसं नाही असं कसं हरीशला माहितीये संतोषला माहितीये आणि थोरली मुलगी आहे ना मी तुझी हा त्याची जुळी बहीण आहे ना मी तरी मला कोणाला कळवावंच वाटलं नाही असं कसं होईल आई आई तू नेहमीच असं करतेस असं नको ना करूस माझ्या बरोबर मला फार वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं अगं बाई चूक झाली. आता बाबांना भेटायला आलीस ना मग त्यांना विचार ना कसे आहेत ते. वाद कशाला घालतेस. वाद मी वाद घातला ए, काय बोलतेस तू बघितलं बाबा नेहमी असंच बोलते मला म्हणून मला वाईट वाटतं एकतर मी एवढ्या लांब आले 125 रुपये रिक्षाला घातली मी तरी सुद्धा मी तुम्हा दोघांसाठी खरं तर बाबा तुमच्यासाठी मी पळून आले इकडे पण त्याचं कोणाला काहीच नाही मंगल आहे चुकलं आमचं पण आता त्यांना भेटायला आलीस की नाही मग त्यांची विचारपूस कर. एवढी लांबून आलीस की नाही मग बस शांतपणे त्यांच्याशी बोल. हा हे काय विचारतेच आहे मी बाबा मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय मस्त. बाबा मला माहिती होतं माझा चेहरा बघितला की तुम्हाला एकदम फ्रेश वाटणार हो की नाही हो ना. हो. हो नाही नाही पण मी काय म्हणते मला आता जास्त वेळ थांबता येणार नाही बरं का नाही मला थोडंसं बाहेर जायचं चालेल ना बाबा हा हा म्हणजे नाही काही हरकत नाही बघ. मी आहे इथे तुला जसा वेळ मिळेल ना तशी ये पुन्हा. हो म्हणजे अगदी असं काही नाही हो थांबले असते मी इथे पण कसं आहे ना त्या आमच्या सोसायटीला बायकांची भिशी आहे तर ते भिशीला नाही गेले ना तर त्या ओरडतील मला आणि नेमका माझाच नंबर लागला तर काय करू ना म्हणून मी आज जाते पण बाबा मी येणार आहे घरी तुमची चौकशी करायला. हा तुला उशीर होत असेल त्या बायका वाट पाहत असतील ना. हो ग जा. येते आई पण मी काय म्हणते संतोष नाही आला आज इथे. अगं कामावर गेलाय ना संध्याकाळी येईल. अच्छा नाही म्हणजे काय चाललंय सध्या त्याचं. मंगल सगळ्यांचं अगदी छान सुरू आहे. तुला कोणाला काही निरोप द्यायचा आहे का. ठेव बाबा मला काही कोणाला निरोप वगैरे द्यायचं नाहीये मी आपली साधी चौकशी केली. झाली का तुझी चौकशी करून. नाही झाली असेल तर नी त्या भिशीच्या बायका वाट पाहत असतील ना. असं काय म्हणतेस आई मी साधी चौकशी करू शकत नाही का माझ्या भावाची. अगं बाई तसं नाहीये सगळे खरंच दमलो होतो आम्ही आणि आता ते पण बराच वेळ बसलेत. आराम करू दे त्यांना आणि यांना डिस्चार्ज मिळणार असेल तेव्हा कळवते मी. हा चालेल हा मी येते मग घरी. बर चला बाबा असं ते. बर येते हा आई बाय. सांभाळून जा बाळा. हो हो झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.